धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापूर या ठिकाणी झाला. तुळापूर येथील झालेल्या संभाजी महाराजांच्या हत्येचा रक्तरंजित इतिहास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत तुळापूर या ठिकाणी. हे ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येने रक्तरंजित झालेलं हे ठिकाण. ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या देहाचे बलिदान दिले, अशा या थोर राजाचा शेवट या ठिकाणी झाला. ते ठिकाण म्हणजे तुळापूर. याच ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. या तुळापूर ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे समाधीस्थान. याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, पाहूया हे छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधी क्षेत्र असलेलं ठिकाण तुळापूर कसं येते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. 1 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी राजांचा मेव्हणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरावरती हल्ला केला. मराठ्यात आणि शत्रू सैन्यात चकमकही झाली. मराठ्यांचे संख्याबळ अगदी कमी होते. प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाही. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोगलांना यश आले. संगमेश्वर येथून छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव म्हणजेच बहादूरगड या ठिकाणी आणण्यात आले आणि औरंगजेबासमोर त्यांना हजर करण्यात आले. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यावरती क्रूर अत्याचार करण्यात आले. त्यांची पेठेमधून धिंड काढण्यात आली आणि याच ठिकाणी संभाजी महाराज यांचे डोळे देखील काढण्यात आले. प्रचंड हाल करूनही संभाजी महाराज औरंगजेबास शरण गेले नाही. परंतु जास्त काळ संभाजी राजांना बहादूरगड म्हणजेच आत्ताचा धर्मवीरगड या ठिकाणी कैद करून ठेवणे औरंगजेबास धोक्याचे वाटू लागले आणि दुसरे त्याच्यासोबत असलेले 5 ते 7 लाख सैनिक आणि घोडे हत्ती यांच्या पाण्याचा प्रश्न देखील त्या ठिकाणी उद्भवू शकला असता. म्हणून तातडीने औरंगजेबाने संभाजीराजे यांना तुळापूर म्हणजेच पूर्वेचे नांगरगाव या ठिकाणी भीमा भामा इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणी संगमेश्वर मंदिराच्या समोर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना आणण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या 8-9 वर्षाच्या कार्यकाळात एकूण 120 युद्ध लढली. महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना 120 पैकी एकाही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे हिंदुस्थानमधील एकमेव योद्धा होते. परंतु आपल्याच काही फितूर लोकांमुळे आज ते औरंगजेबाच्या कैदीमध्ये सापडले होते. तुळापूर या ठिकाणी देखील संभाजी महाराज यांवर अत्याचार चालूच होते. संभाजी महाराज कैद झाल्यापासून 40 दिवस अगणित अत्याचार केले तरी छत्रपती संभाजी महाराज धर्म परिवर्तन करत नाही, स्वराज्याच्या चाव्या आपल्या हातात देत नाही आणि आपल्याला शरण येत नाही. म्हणून औरंगजेबाने 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराज आणि कवी कलश यांची क्रूर हत्या तुळापूर म्हणजेच पूर्वेचे नांगरगाव या ठिकाणी भीमा भामा इंद्रायणी या नद्यांच्या संगमावरती केली. तर मंडळींनो, तुम्ही मागे पाहू शकता
भीमा, भामा, इंद्रायणी या 3 नद्यांच्या संगमावरती छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आली आणि हेच ते छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ असलेलं ठिकाण. आणि औरंगजेबाने ज्या वास्तूमधून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करावी असे मौलवीच्या मुखातून वधून घेतले ते ठिकाण या नदीच्या पैल तीरावरती असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. तर त्या ठिकाणाचाही संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेतलेला आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर ते ठिकाणी आपण एक वेळ अवश्य पहा. तर आता आपण निघालेलो आहोत भीमा, भामा, इंद्रायणी नदीच्या संगमाच्या ठिकाणी. संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि ते तुकडे याच नदीच्या काठावरती फेकण्यात आले. परंतु पलीकडे असणाऱ्या वडू गावातील ग्रामस्थांना छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून त्यांचे तुकडे नदीकाठावर फेकल्याची खबर लागताच त्यांनी पलीकडून येऊन छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे जमा करून आपल्या गावात म्हणजे वडू या गावामध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी ते व्यवस्थित शिवून त्यावरती अंत्यसंस्कार म्हणजे अंत्यविधी करण्यात आला. म्हणून छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची समाधी आपल्याला तुळापूर या ठिकाणी पाहायला भेटते, तर दुसरी समाधी आपल्याला वडू बुद्रुक या ठिकाणीही पाहायला भेटते. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले ठिकाण या ठिकाणी. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा आणि आपणही सर्वांनी एक वेळ ह्या पवित्र ठिकाणाला अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.